जय सत्यनारायण भगवान. सत्यनारायण भगवानाच्या व्रत कथेचा दुसरा अध्याय. सूतजी म्हणाले, हे ऋषी हो, पूर्वी ज्याने हे व्रत केले होते त्याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सुंदर काशीपुरी नगरीत एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो उपासमारीमुळे त्रासलेला असायचा व भिक्षेसाठी इथे तिथे फिरत असे. ब्राह्मणांवर प्रेम करणाऱ्या भगवानाने एक दिवस ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि त्याच्याकडे जाऊन विचारले, हे विप्र, तू नेहमीच दुःखी होऊन पृथ्वीवर का फिरत आहेस? गरीब ब्राह्मण म्हणाला, मी अत्यंत गरीब आहे आणि भिक्षेसाठी फिरतो. हे भगवंत, जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर कृपया मला सांगा. त्या वृद्ध ब्राह्मणाने भगवानाने उत्तर दिले, सत्यनारायण भगवान सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. तू त्यांचे पूजन कर. या व्रताच्या प्रभावाने सर्व दुःखांचा नाश होतो. हे सांगून सत्यनारायण भगवान अंतर्धान पावले. त्या ब्राह्मणाने मनाशी ठरवले की हे व्रत मी नक्कीच करीन. त्याच रात्री त्याला झोप लागली नाही. सकाळी उठून त्याने सत्यनारायण भगवानाच्या व्रताचा संकल्प केला आणि भिक्षेसाठी बाहेर पडला. त्या दिवशी त्याला अपेक्षेपेक्षा जास्त भिक्षा मिळाली. त्याने त्याच्या कुटुंबासह सत्यनारायण भगवानाचे व्रत केले. हे व्रत केल्यानंतर तो ब्राह्मण सर्व दुःखांपासून मुक्त झाला आणि मोठ्या संपत्तीने युक्त झाला. तेव्हापासून तो दर महिन्याला हे व्रत करू लागला. जो कोणी हे व्रत करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि मोक्ष प्राप्त करील. सूतजी म्हणाले, हे विप्र हो, नारदजींना नारायण भगवानांनी सांगितलेले हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. आता मी आणखी काय सांगू? ऋषींनी विचारले, हे मुनिवर, त्या ब्राह्मणाकडून ऐकून अजून कोणकोणत्या लोकांनी हे व्रत केले आहे? आम्हाला ते ऐकायचे आहे. कढायाची कथा. सूतजी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, ऐका. ज्यांनी हे व्रत केले त्यांची कथा सांगतो. तोच ब्राह्मण आपले कुटुंबीय आणि संपत्ती मिळाल्यानंतर सत्यनारायण व्रत करण्यास सज्ज झाला. त्याच वेळी एक वृद्ध लाकूड तोडणारा त्याच्या दारात आला आणि लाकडे बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला. त्याला तहान लागली होती. त्याने ब्राह्मणाला विचारले, तुम्ही काय करत आहात? ब्राह्मणाने उत्तर दिले, हे सत्यनारायण भगवानाचे व्रत आहे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दारिद्र्य नष्ट होते. हे ऐकून तो लाकूडतोड्या आनंदित झाला. त्याने चरणामृत आणि प्रसाद ग्रहण केला व घरी गेला. त्याने ठरवले, आज मी लाकडं विकून जो पैसा मिळवेन त्याने सत्यनारायण व्रत करील. त्याने आपली लाकडे त्या नगरात विकायला नेली जिथे श्रीमंत लोक राहतात. आश्चर्याने त्याला त्या दिवशी त्याच्या लाकडांचा नेहमीपेक्षा 4 पट जास्त भाव मिळाला. प्रसन्न होऊन तो फळ, साखर, तूप, दूध, घी, गहू आणि सत्यनारायण व्रतासाठी आवश्यक सामग्री घेऊन घरी गेला. त्याने आपल्या कुटुंबासह विधीपूर्वक सत्यनारायण व्रत केले. व्रताचा प्रभाव. त्या व्रताच्या प्रभावामुळे तो वृद्ध लाकूडतोड्या धन, संतती आणि सर्व सुखांनी संपन्न झाला. शेवटी त्याला बैकुंठधामाची प्राप्ती झाली. श्री सत्यनारायण व्रत कथा दुसरा अध्याय समाप्त. बोलूया श्री सत्यनारायण भगवान की जय.